नमस्कार मित्रांनो. युवर NGO कन्सल्टन्सीमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत LEIचं सर्टिफिकेट कशा प्रकारचं असतं, त्यावर काय काय मजकूर नमूद असतो, कोणकोणत्या महत्त्वपूर्ण बाबी नमूद असतात. ज्या प्रोसेसबद्दल, ज्या LEIबद्दल जी काही चर्चा आहे, जी काही महत्त्वपूर्ण त्याचं आजच्या परिस्थितीत जे महत्त्व आहे, तर त्या सर्टिफिकेटमध्ये काय काय दर्शवलेलं असतं, हे आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी LEIचं महत्त्व सांगितलेलं आहे. LEIचं तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना आपली सोसायटी आहे, ट्रस्ट आहे, LLP आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, त्याची लिस्ट, त्याबद्दल डिस्कशन आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये निश्चित केलेलं आहे. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगितलेलं आहे की LEIची एक प्रोसेस काय असते, काय काय त्यामध्ये नमूद करावे लागतात LEIचं रजिस्ट्रेशन मिळवण्यासाठी किंवा ते करण्यासाठी काय काय गोष्टीची आवश्यकता आहे. त्यामध्ये LEIमध्ये ही तर आपणास महत्त्वपूर्ण सांगले जे काही मोठे व्यवहार आहेत, बल्क ट्रान्झॅक्शन, ते करण्यासाठी LEIचं रजिस्ट्रेशन हे अत्यंत आवश्यक आहे आणि आवश्यक कागदपत्रे मी यापूर्वीच आपणास सांगितलेले आहेत. तसेच LEI रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक त्याचा जे ॲड्रेस किंवा आपल्या सोप्या भाषेत त्याची काही लिंक आहे, मी यापूर्वीच्याही व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. मी याही व्हिडिओसोबत ती लिंक मी आपणास शेअर करतो आहे. जर आपणास आपण स्वतः LEIचं रजिस्ट्रेशन करू इच्छिता तर यासोबत मी जी काही लिंक शेअर केली आहे तिथून आपण क्लिक करून त्या कन्सर्न वेबसाईटवर जाऊन सदरील LEIचं रजिस्ट्रेशन करू शकतो. आज आपण चर्चा करणार आहोत की LEIचं सर्टिफिकेट काय असतं, त्या LEIच्या सर्टिफिकेटमध्ये काय काय नमूद केलेलं आहे. तर LEIच्या सर्टिफिकेटमध्ये पहिल्यांदा जे फर्स्ट लाईन म्हणा, फर्स्ट लाईन पकडून धरून चालू आपण, फर्स्ट लाईनमध्ये नमूद केलेलं आहे कंपनी नेम. LEIचं प्रोसेस करत असताना तुम्ही तुमच्या फाउंडेशन, संस्था, ट्रस्ट, कंपनी याचं जे काही नाव त्यामध्ये दर्शवलेलं आहे, फिलअप केलेलं आहे, थोडक्यात दर्शवलं म्हणजे फिलअप केलेलं आहे, त्या नावात ते नाव या ठिकाणी दर्शवतं कंपनी नेम्स. उदाहरणार्थ सांगायचं जर माझी जर कंपनी असेल रमेश ट्रस्ट, रमेश सोसायटी, अशा प्रकारचं त्या ठिकाणी फर्स्ट लाईन, फर्स्ट टायटल म्हणजे फर्स्ट आहे कंपनी नेम, त्याच्यापुढं स्लोगन डॅश आपल्या कंपनीचं नाव, त्याच्यापुढं आहे LEI, जो की अत्यंत जी काही उठाठेव करण्याचा जो उद्देश आहे तो आहे सेकंड लाईनमध्ये देतो LEI नंबर आणि तो नंबर त्या ठिकाणी नमूद. जसं आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाली प्रोसेस, ते प्रोसेस झाल्यानंतर जे सर्टिफिकेट आपल्याला प्राप्त होतं त्या सर्टिफिकेटची जी दुसरी लाईन आहे त्यावर आपला LEIचा नंबर अधोरेखित केलेला जातो. ज्या प्रकारे आपल्याकडे आपण मोबाईल यूज करतो, जसा मोबाईलचा एक नंबर आहे 10 अंकी आपला, तसा त्या LEIची जी काही आपण रजिस्ट्रेशन करू त्यावर तो नंबर मेन्शन केलेला असतो. त्यानंतरची थर्ड लाईन जी आहे ती LEI रजिस्ट्रेशन स्टेटस. ठीक आहे, आपण आज सपोज तुम्ही XYZ आज LEIचं रजिस्ट्रेशन केलं, प्रोसेस केली, त्यानंतर जसं ते सर्टिफिकेट इश्यूड होतं त्यावर मेन्शन केलेलं आहे थर्ड लाईनमध्ये, किंवा इश्यू जर सपोज इश्यू झाले असेल तर इश्यू म्हणून त्यावर रिमार्क येईल. त्यानंतरची जी एक टायटल आहे जनरल डेट, त्यामध्ये आहेत, एक आहे लिगल नेम, जे की सुरुवातीचं जे काही तुमची फाउंडेशन संस्था, जे काही सपोज रमेश फाउंडेशन, अनिता चॅरिटेबल ट्रस्ट, जे काही असेल लिगल नेम, त्यापुढे त्याचं संस्था ट्रस्टचं नाव, रजिस्टर्ड ॲट ही सेकंड लाईन, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन अथॉरिटी एंटिटी IO, त्यानंतर लिगल ज्युरिडिक्शन एंटिटी, लिगल फॉर्म कोड, एंट्री स्टेटस, थोडक्यात ॲक्टिव्ह, जर इश्यू झाले अर्थातच ते ॲक्टिव्ह आहे म्हणून त्या ठिकाणी ॲक्टिव्ह म्हणून अधोरेखित केलेलं असेल. पुन्हा एंटिटी क्रिएटेड ॲट, ही झाली जनरल डेटची लाईन. त्याखाली आहे एक ॲड्रेस म्हणून एक कॉलम आहे त्या सर्टिफिकेटवर, कॉलम म्हणजे कॉलम लाईन जी काही म्हणायचं ॲड्रेस म्हणून लिगल ॲड्रेस, आणि त्याच्या खालच्या लाईनमध्ये आहे हेडक्वार्टर्स ॲड्रेस. आणि त्यानंतर आहे शेवटचं LEI डिटेल्स, त्या LEIचे डिटेल्स त्या सर्टिफिकेटवर मेन्शन केले आहे.
त्यामध्ये आहे रजिस्ट्रेशन स्टेटस, जे की इश्यू येईल निश्चित. त्यानंतरच्या खालच्या लाईनमध्ये इनिशियल रजिस्ट्रेशन डेट, लास्ट अपडेट डेट, न्यू रिन्युअल डेट. म्हणजे भविष्यात सपोज तुम्ही 1 वर्षाने घेतला असेल तर 1 वर्षानंतरची रिन्युअल डेट, 3 वर्षाने घेतला असेल तर 3 वर्षानंतरची रिन्युअल डेट, अशा प्रकारे. त्यानंतर मॅनेजिंग LOU आणि व्हॅलिडेशन सोर्सेस. थोडक्यात अशा प्रकारची माहिती त्या सर्टिफिकेटवर नमूद केलेली येते. ते सर्टिफिकेट मी यासोबत अटॅच निश्चित करेन, किंवा तुमच्या माहितीसाठी मग कशा प्रकारचं हे सर्टिफिकेट राहू शकतं, या व्हिडिओच्या शेवटच्या भागात मी ते निश्चित ॲड करेन, किंवा माझ्या सुरुवातीच्या फ्रंट ह्याच्यावरती हे सर्टिफिकेट अटॅच करत आहे. निश्चित आपणास एरियाबद्दल आज अजून काही माहिती प्राप्त झाली. आपणास अजून काही माहिती पाहिजे असेल तर निश्चित आपण कॉमेंट करू शकता, आपले रिमार्क देऊ शकता. तसेच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.